नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा एमपीसी लायब्ररी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 27 मे 2026. सुरू करूयात आजच्या चालू घडामोडी. आज आपण पाहणार आहोत लडाखच्या पर्यटनाला नुकताच उद्योग दर्जा मिळालेला आहे या संदर्भात माहिती. भारतासाठी एक अभिमानाची बातमी नुकतीच समोर आलेली आहे, या संदर्भात देखील आपण आज माहिती पाहणार आहोत. तसेच गुरविंदर सिंह हा भारताचा सर्वात वेगवान धावपटू ठरलेला आहे, यांच्याबद्दल देखील आपण आज माहिती पाहणार आहोत. त्यामुळे या संपूर्ण महत्वपूर्ण चालू घडामोडी व्यवस्थितपणे समजून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य पहा. सर्वप्रथम कालचा एक प्रश्न, क्वाड मध्ये खालीलपैकी कोणता देश सदस्य देश नाही, अशा पद्धतीचा प्रश्न हा कालच्या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला विचारलेला होता. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 चीन. आता आपण आजच्या दिनविशेषकडे वळूया. आज आहे 27 मे. 27 मे 1964 या दिवशी भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचे निधन झालेले होते. त्यांची आज पुण्यतिथी. 27 मे 1964 गुलजारीलाल नंदा यांनी भारताचे हंगामी पंतप्रधान म्हणून आजच्याच दिवशी कार्यभार स्वीकारलेला होता. 27 मे 1938 कादंबरीकार डॉक्टर भालचंद्र वनाजी नेमाडे यांचा आज जन्मदिवस. 27 मे 1935 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी रमाबाई भीमराव आंबेडकर यांच्या आजच्या दिवशी निधन झालेले होते. 27 मे 1994 विचारवंत लक्ष्मण बाळाजी तथा तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांच्या आजच्या दिवशी निधन झालेले होते. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते आजचे दिनविशेष. आता आपण आजच्या चालू घडामोडींना सविस्तरपणे जाणून घ्यायला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, लडाख केंद्रशासित प्रदेशाने पर्यटन क्षेत्राला कोणता दर्जा दिलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 औद्योगिक दर्जा. विद्यार्थी मित्रांनो, नुकतेच लडाखच्या पर्यटनाला उद्योग दर्जा मिळालेला आहे. लडाख केंद्रशासित प्रदेशाने पर्यटन क्षेत्राला औद्योगिक दर्जा दिलेला आहे. याची घोषणा लडाखचे उपराज्यपाल विनय कुमार सक्सेना यांनी केलेली आहे. 1 जून 2026 पासून हा दर्जा लडाखला प्राप्त होईल. याचा उद्देश काय? तर लडाखमध्ये पर्यटन उद्योगाला चालना देऊन आर्थिक विकास वाढवणे, रोजगार निर्माण करणे आणि स्थानिक अर्थव्यवस्था मजबूत करणे हे आहे. आता याच्यामुळे नेमके फायदे काय होणार आहेत? तर वीज आणि पाणी यामध्ये औद्योगिक दराने म्हणजे सवलतीच्या दरात त्यामुळे फायदा होईल. तसेच सवलतीचं व्याजदर आणि प्राधान्याने कर्ज उपलब्ध असेल. लडाख केंद्रशासित प्रदेश 2019 मध्ये जम्मू काश्मीर पासून वेगळा झालेला होता. लडाख हा खूप उंच हिमालयीन भाग असल्याने याला जगाचे छत असे देखील संबोधले जाते. त्यामुळे लक्षात घ्या, लडाखच्या पर्यटनाला आता इंडस्ट्रीचा दर्जा मिळालेला आहे. त्यामुळे होणारे फायदे देखील आपण आता पाहिलेले आहेत. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. पद्म पुरस्कारांची सुरुवात कोणत्या वर्षी झालेली होती? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 1954. विद्यार्थी मित्रांनो, नुकतेच पद्म पुरस्कार 2026 हे प्रदान करण्यात आलेले आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 25 मे 2026 या दिवशी पद्म पुरस्कार 2026 हे प्रदान केलेले आहेत. याचं ठिकाण होतं राष्ट्रपती भवन या ठिकाणी. याची घोषणा 26 जानेवारी या दिवशी करण्यात आलेली होती. तर याची सुरुवात 1954 मध्ये झालेली होती. एकूण 131 पद्म पुरस्कार 2026 या वर्षी देण्यात आलेले आहेत. यामध्ये 5 पद्मविभूषण, 13 पद्मभूषण तर 113 पद्मश्री पुरस्कार आहेत. यामध्ये 19 महिलांचा समावेश आहे. मरणोत्तर पुरस्कार यावर्षी 16 जणांना मिळालेला आहे. महाराष्ट्रामध्ये 15 जणांना पद्म पुरस्कार मिळालेला आहे, ज्यामध्ये 1 पद्मविभूषण, 3 पद्मभूषण आणि 11 पद्मश्री यांचा समावेश आहे. महाराष्ट्रामध्ये पद्मविभूषण मिळालेले व्यक्ती आहेत धर्मेंद्र सिंह देओल, त्यांना मरणोत्तर पुरस्कार मिळालेला आहे. तर महाराष्ट्रामध्ये 3 पद्मभूषण पुरस्कार मिळालेले आहेत गायिका अलका याग्निक, तसेच पियुष पांडे आणि उद्योगपती उदय कोटक. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये पद्मश्री 11 जणांना मिळालेला आहे, ते देखील आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. त्यामध्ये डॉक्टर अर्मिंडा फर्नांडिस, अशोक खाडे, जनार्दन बापूराव बोथे, माधव रंगनाथन, सतीश शहा, सत्यनारायण नुवाल, रघुवीर तुकाराम खेडकर, श्रीरंग देवबा लाड, भिकल्या लाडक्या धिंडा, रोहित शर्मा आणि जुसेर वासी. तर हे सर्व पुरस्कार आपल्याला आगामी काळामध्ये ज्या कोणत्याही परीक्षा होणार आहेत त्यासाठी अत्यंत महत्वाचे आहेत. आता येत्या रविवारी म्हणजेच 31 मे या दिवशी जी काही परीक्षा होणार आहे त्यामध्ये हे पुरस्कार आपल्याला खूप 100% विचारले जाऊ शकतात. पुढचा प्रश्न, मानव विकास निर्देशांक म्हणजेच HDI 2025 मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 130वा. विद्यार्थी मित्रांनो, मागील काही वर्षांपासून आपल्याला
ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स म्हणजे मानव विकास निर्देशांक हा सातत्याने विचारला जातो आणि हा प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये कोणत्या ना कोणत्या स्वरूपामध्ये येतच असतो. त्यामुळे हा टॉपिक आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आहे. 2025 ची जी रँकिंग आहे त्यानुसार भारताचा 130वा क्रमांक आहे 193 देशांतून. लक्षात घ्या 2025 चा जो HDI आहे त्यामध्ये भारताचा क्रमांक आहे 130 आणि भारताचे मूल्य आहे 0.685. हा अहवाल रिपोर्ट 2025 चा असला तरी यामध्ये 2023 ची आकडेवारी आहे. अहवालाचं नाव आहे अ मॅटर ऑफ चॉईस पीपल अँड पॉसिबिलिटीज इन द एज ऑफ AI. यामध्ये भारत मध्यम मानक विकास म्हणजेच मीडियन ह्युमन डेव्हलपमेंट या श्रेणीमध्ये आहे. या HDI नुसार पहिले 5 देश कोणते आहेत तर पहिल्या क्रमांकावर आहे आइसलँड, दुसऱ्या क्रमांकावर आहे नॉर्वे, तिसऱ्या क्रमांकावर आहे स्वित्झर्लंड, चौथ्या क्रमांकावर आहे डेन्मार्क आणि 5व्या क्रमांकावर आहे जर्मनी. याचं लक्षात ठेवण्यासाठी ट्रिक म्हणजे INSDG, I फॉर आइसलँड, N फॉर नॉर्वे, S फॉर स्वित्झर्लंड, D फॉर डेन्मार्क, G फॉर जर्मनी. तर सर्वात शेवटच्या क्रमांकावर आहे साऊथ सुदान. मागील वर्षाचा HDI म्हणजे 2024च्या भारताची क्रमवारी होती 134. भारत मागच्या वर्षी 2024 मध्ये 193 देशांतून 134व्या क्रमांकावर होता. आता या निर्देशांकाविषयी थोडक्यात माहिती पाहूया, कारण पुन्हा एकदा HDI ही रँकिंग आपल्याला सातत्याने विचारण्यात येत असते, त्यामुळे या पद्धतीचा प्रश्न देखील आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. HDI चे 3 निर्देशक आहेत. पहिला आहे लॉंग हेल्दी लाईफ म्हणजेच लाईफ एक्सपेक्टन्सी ऍट द बर्थ. दुसरा आहे ऍक्सेस टू नॉलेज, ज्यामध्ये पहिला आहे एक्सपेक्टेड इयर ऑफ स्कूलिंग, ज्यामध्ये 18 वर्षापर्यंतचा विचार केला जातो आणि यामध्ये दुसरा आहे मीन इयर ऑफ स्कूलिंग, ज्यामध्ये 25 वर्ष आणि अबोव यांचा विचार केला जातो. तर तिसरं निर्देशक आहे डिसेंट स्टँडर्ड ऑफ लाईफ, ज्यामध्ये पर कॅपिटा ऑफ GNI म्हणजेच ग्रॉस नॅशनल इन्कम याचा विचार केला जातो. त्यामुळे लक्षात घ्या 3 निर्देशक आहेत लॉंग हेल्दी लाईफ, ऍक्सेस टू नॉलेज आणि डिसेंट स्टँडर्ड ऑफ लाईफ. या मानव विकास निर्देशांकाची सुरुवात 1990 मध्ये झालेली होती, तर 2010 मध्ये यामध्ये बदल करण्यात आलेला होता. HDI हा UNDP मार्फत तयार करण्यात येत असतो. HDI याची सुरुवात 1990 मध्ये झालेली होती आणि याची सुरुवात अर्थतज्ञ अमर्त्य सेन, मेहबूब उल हक, गुस्ताव रॅनिश, लॉर्ड मेघनाथ देसाई यांनी मिळून तयार केलेला होता. याची आकडेवारी ही 0 ते 1 यामध्ये मोजली जाते. HDI मध्ये 4 वर्गवारी आहेत, ज्यामध्ये पहिली वर्गवारी आहे अतिउच्च विकसित, ज्यामध्ये 0.800 पेक्षा जास्त रँकिंग दिली जाते. दुसरी क्रमवारी आहे उच्च विकसित, ज्यामध्ये 0.700 ते 0.799 अशा पद्धतीची ही क्रमवारी आहे. तिसरी क्रमवारी आहे मध्यम विकसित, ज्यामध्ये 0.550 ते 0.700 अशी गटवारी आहे आणि सगळ्यात शेवटची क्रमवारी आहे अल्पविकसित, ज्यामध्ये 0.550 पेक्षा कमी ज्यांना गुण आहे ते अल्पविकसित मध्ये मोडले जातात. भारत हा मध्यम विकसित गटामध्ये येत असतो. पुढचा प्रश्न, युनायटेड नेशन्स मिलिटरी जेंडर ॲडव्होकेट ऑफ द इयर अवॉर्ड 2025 साठी कोणाची निवड झालेली आहे तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अभिलाषा बराक. वन लाइनर फॅक्ट आपल्याला 100% विचारण्यात येऊ शकते. भारतासाठी एक अभिमानाची बातमी म्हणजेच भारतीय लष्कराच्या शूर अधिकारी अभिलाषा बराक यांची प्रतिष्ठेच्या युनायटेड नेशन्स मिलिटरी जेंडर ॲडव्होकेट ऑफ द इयर अवॉर्ड 2025 साठी निवड करण्यात आलेली आहे. त्या सध्या लेबनॉनमध्ये सुरू असलेल्या UN शांतता मोहिमेमध्ये कार्यरत असून UNIFIL मध्ये फिमेल एंगेजमेंट टीम कमांडर म्हणून महत्वाची जबाबदारी सांभाळत आहेत. विशेष म्हणजे त्या भारतीय लष्करातील पहिल्या महिला कॉम्बॅट हेलिकॉप्टर पायलट म्हणूनही ओळखल्या जातात. हा पुरस्कार 29 मे रोजी UN मुख्यालयामध्ये प्रदान केला जाणार आहे. लक्षात घ्या, भारतीय लष्कराच्या शूर अधिकारी अभिलाषा बराक यांना UN मिलिटरी जेंडर ॲडव्होकेट ऑफ द इयर अवॉर्ड 2025 ने सन्मानित करण्यात आलेले आहे. यामध्ये ऐतिहासिक कामगिरी ही त्यांची झालेली आहे. मेजर अभिलाषा बराक या हा सन्मान मिळवणाऱ्या भारताच्या 3ऱ्या महिला अधिकारी ठरलेल्या आहेत. यापूर्वी 2019 मध्ये मेजर सुमन गवानी आणि 2023 मध्ये मेजर राधिका सेन यांना हा गौरव मिळालेला होता. हा पुरस्कार 2016 पासून दिला जात असून युनायटेड नेशन शांतता मोहिमामध्ये लिंग समानता, महिला सक्षमीकरण आणि महिलांच्या सहभागाला प्रोत्साहन देणाऱ्या सैनिकांचा सन्मान करण्यासाठी प्रदान करण्यात येत असतो. नाव लक्षात ठेवा, अभिलाषा बराक. पुढचा प्रश्न, भारताचा सर्वात वेगवान 100 मीटर धावपटू म्हणून कोण ओळखला जातो तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 गुरविंदर सिंह. आता गुरविंदर सिंह हा भारताचा सर्वात वेगवान 100 मीटर धावपटू ठरलेला आहे. त्याने 100 मीटर राष्ट्रीय विक्रम केलेला आहे. त्याने
भारताचा राष्ट्रीय विक्रम मोडत 10.09 सेकंद इतकी वेळ गाठलेली आहे. 2026च्या फेडरेशन कप स्पर्धेमध्ये जी रांची या ठिकाणी झालेली होती त्या ठिकाणी त्याने हा विक्रम मोडलेला आहे. 23 मे 2026 या दिवशी त्यांनी हा विक्रम केला. यापूर्वीचा राष्ट्रीय विक्रम अनिमेश कुजूर यांच्याकडे होता. त्यांनी 10.18 सेकंद असा विक्रम केलेला होता. जगातील 100 मीटर 5 सर्वात वेगवान धावपटू कोण? तर सर्वात वेगवान धावपटू आहे उसेन बोल्ट जमैकाचा 9.58 सेकंद. दुसऱ्या क्रमांकावर आहे टायसन गे अमेरिकेचा 9.69 सेकंद. योहान ब्लेक जमैकाचा 9.69 सेकंद. असाफा पॉवेल जमैकाचा 9.72 सेकंद. आणि 5व्या नंबरला आहे जस्टिन गॅटलिन अमेरिकेचा 9.74 सेकंद. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या चालू घडामोडी. आजच्या महत्वपूर्ण चालू घडामोडीवर आधारित मी आता एक प्रश्न विचारणार आहे, ज्याचं उत्तर तुम्ही सर्वांनी आता कमेंटमध्ये द्यायचं आहे. प्रश्न आहे, 2026 मध्ये एकूण किती पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आलेले होते? तर यासाठीचे पर्याय आहेत 121, 131, 141 की 151. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सर्वांनी आता या प्रश्नाचे योग्य उत्तर कमेंटमध्ये द्यायचं आहे. जे कोणीही विद्यार्थी या प्रश्नाचे योग्य उत्तर कमेंटमध्ये देतील त्याच्या कमेंटला नक्कीच लाईक देखील देण्यात येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या चालू घडामोडी. तर अशाच अधिकाधिक इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटसाठी आपल्या एमपीसी लायब्ररी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.